अरे थांबा हो प्रभूजी, तुमच्यामध्ये बोललो नाही आम्ही, तुम्ही थांबा. अध्यक्ष महोदय, 2024 ला महाराष्ट्रामध्ये सुनामी आली आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवाभाऊ हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. आणि एक मुंबईकर म्हणून गेल्या 1 वर्षात मुंबईकरांनी जे विकासाचा झपाटा बघितला, न भूतो न भविष्यती एवढा विकास हे मुंबईकरांनी गेल्या 1 वर्षात बघितला. अध्यक्ष महोदय, मेट्रोची एक्वा लाईनचा काम थांबवण्याचा पाप जे यांनी केला होता, ते मेट्रो एक्वा लाईन पुन्हा चालू झाल्यानंतर आज दिवसाचे 2 लाख मुंबईकर हे सुखाचा प्रवास करतायत. मुंबईचा विकास थांबवण्याचा पाप यांनी केलं होतं. आज 2 लाख मुंबईकर सुखाचा प्रवास करतायत. आणि अध्यक्ष महोदय, एक्वा लाईनचा जो रूट आहे, अरे थांबा हो प्रभूजी, तुमच्यामध्ये बोललो नाही आम्ही, तुम्ही थांबा. मागणी करतो मी. अरे सोडा, तुम्ही सोडा. अरे तुम्हाला एक्सपोज करतोय तर घाबरू नका, अजून खूप करणार आहे. अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड आपण बघितला. अध्यक्षाकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड 2 तासाचा प्रवास आज 20 मिनिटावरती आणला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114 झालं. प्रभू साहेबांचा झालं. बाब क्रमांक थोडा सत्य ऐकायची सवय टाका. बाप क्रमांवरती फोकस करू नका प्रभूजी. हा तेच बोला. तुमच्याकडे बाकी काय बोलण्यासारखंच नाही आहे. अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड आता उत्तर पूर्व मुंबईमध्ये राहणारे लाखो नागरिकांसाठी MMRDA द्वारा ठाण्यापासून चेंबूरला कनेक्ट करणारा नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम चालू झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आज जे ठाणेकर, मुलुंडकर, भांडुपकर यांना जो ट्रॅफिकचा त्रास आहे, त्याच्यात नाही येणाऱ्या 2 वर्षात मुक्ती भेटणार आहे. मुलुंडवरनं थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत ईस्टर्न फ्रीवे कॉरिडॉर वरनं मुंबईकर हे सुखाचा प्रवास करणार आहेत आणि 45 मिनिटात त्यांचा प्रवास होणार आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी कौतुक करतो आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांचा. मुंबईमध्ये राणीचा बाग हे 110 वर्षाआधी ब्रिटिशरांनी बनवलं होतं आणि त्यानंतर आपण यांनी एक्झॉटिक. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. बाब क्रमांक सांगून आपण बाब क्रमांक 114 बोललो. अध्यक्ष महोदय, आणि पुरवणी मागण्यावरच बोला. हो.